उल्हासनगर येथील सेवा सदन शिक्षणशास्त्र महाविद्यालय आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमानं सेवा सदन शिक्षण महाविद्यालय उल्हासनगर इथे सेवा सदन ट्रस्टचे अध्यक्ष आणि विश्वस्त संजय डबराई आणि सेवा सदन ट्रस्टचे सचिव कमलेश तलरेजा यांच्या प्रेरणेनं कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शिक्षण संधी आणि आव्हानं या विषयावर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केलं होतं। चर्चासत्राच्या सुरुवातीला विद्येची देवता माता सरस्वतीच्या प्रतिमेचं मान्यवरांनी पूजन केलं, तर सेवा सदनाच्या विद्यार्थ्यांनी सुमधुर आवाजात सरस्वती वंदना आणि विद्यापीठ गीत सादर केलं। यावेळेला प्रभारी प्राचार्य डॉक्टर रेणुका शेवकानी यांनी प्रमुख मान्यवरांचं स्वागत करून त्यांचा परिचय करून दिला, तर प्रमुख अतिथी आणि उद्घाटक तन्मय बलवा शैक्षणिक न्यूटन स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी सोनीपत यांनी चर्चासत्राचं उद्घाटन केलं। याप्रसंगी डॉक्टर अविनाश डांगवानी यांनी उत्तम प्रकारे चर्चासत्राचं बीजभाषण केलं। प्रथम आणि द्वितीय सत्रात अनेक संशोधन अभ्यासकांनी आपले रिसर्च पेपर प्रेझेंटेशन केले। संबंधित रिसर्च पेपरच्या अनुषंगानं डॉक्टर काला यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं। तसंच सन्माननीय अतिथी देवेंद्र कोडवानी यांनीही आदर्श रिसर्च पेपर प्रेझेंटेशनसाठी अत्यंत सुंदर भाषण केलं। तर शेवटच्या सत्रात डॉक्टर पांडुरंग व्ही बरकाले, महाराष्ट्र शासन मुंबई यांनी आणि डॉक्टर अरुल पी यांनी उत्तम मार्गदर्शन केलं। महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर रेणुका शेवकानी, प्राध्यापक डॉक्टर संजय निंबाळकर, सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर हिना वाधवानी, डॉक्टर संध्या महाजन, डॉक्टर राजकुमारी पंजाबी, डॉक्टर भक्ती जयसिंघानी, डॉक्टर रुक्मिणी जामदार, डॉक्टर मेरी वर्गीस, राजश्री जोशी, डॉक्टर शीतल शिरोळ, डॉक्टर स्नेहा सामंत इत्यादी मान्यवर आणि प्राध्यापक सुनील भास्कर, प्राध्यापक सुनील निंबियार, प्राध्यापक सचिन पाटील, प्राध्यापिका अर्चना भालेराव असे अनेक संशोधन अभ्यासक उपस्थित होते। या चर्चासत्राच्या प्रसंगी देशभरातून विविध विद्यापीठ आणि शैक्षणिक सामाजिक संस्थांमधून आलेल्या प्राध्यापक आणि संशोधन अभ्यासक तसंच मुख्य विषयांशी संबंधित अनेक नाविन्यपूर्ण विषयांवरील संशोधन प्रबंध आणि शोध निबंध सादर केले।